नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ताचा खास पॉडकास्ट अमृत संजीवनी, जिथे आपण समाजातील मान्यवर डॉक्टरांशी खास संवाद साधतो। या पॉडकास्टचा हेतू आहे आरोग्याच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या डॉक्टर्सचा प्रवास, अनुभव आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवणे। आणि आजच्या अमृत संजीवनीच्या दुसऱ्या भागात आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल चाटे सर। तर नमस्कार सर, सगळ्यात पहिले तर स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। तर आज आपण होमिओपॅथी या उपचार पद्धतीवर सविस्तर चर्चा करणार आहोत। होमिओपॅथी म्हणजे काय, ती इतर उपचार पद्धतींपेक्षा कशी वेगळी आहे, कुठल्या आजारांवर ती प्रभावी ठरते आणि सामान्य माणसाने ती कधी आणि का निवडावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा सर, होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? होमिओपॅथी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे। होमिओज म्हणजे सिमिलर किंवा समान आणि पॅथोज म्हणजे दुःख। 19व्या शतकामध्ये होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वैज्ञानिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला आणि होमिओपॅथी उपचार पद्धती ज्या तत्वावरती बेस्ड आहे ते म्हणजे लाईक क्युअर्स लाईक। म्हणजे एखादा औषध एखादा आजार जर बरा करू शकत असेल तर तेच औषध निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये आपण दिलं तर तो निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या आजाराचे लक्षणं पण निर्माण करू शकतो। म्हणजे जे औषध आजार निर्माण करू शकतं तेच औषध आजार बरा करू शकतं। म्हणजेच लोहा लोहे को काटता है आपण जे म्हणतो, तर ते म्हणजे हे वाक्य नक्कीच होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये अत्यंत तंतोतंत लागू होतं। आणि तसेच दुसरं जे तत्व आहे होमिओपॅथी उपचार पद्धतीचं ते म्हणजे अत्यंत मिनिमल डोस, म्हणजे कमीत कमी औषधांचा वापर किंवा औषधाची जी क्वांटिटी असते किंवा जो डोस असतो तर ते आपण समजा इतर मेडिसिन्समध्ये बघतो की 100 mgचं औषध आहे, 200 mgचं औषध आहे किंवा 1 ग्रॅम पॉवरचं औषध आहे। तर इतर पॅथीमध्ये कसं होतं की जेवढं जास्त औषधाचं प्रमाण शरीरामध्ये टाकणार तेवढं ते प्रभावी ठरतं, पण होमिओपॅथीमध्ये तसं नाही होत। त्याचं उलट होतं होमिओपॅथीमध्ये की जेवढं कमी प्रमाणात मेडिसिनचा डोस तुम्ही पेशंटला देणार किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये देणार तर ते तेवढं जास्त प्रभावी ठरतं। म्हणजे जेवढं मिनिमम डोस की आता आमची पोटेन्सी जी असते ते म्हणजे मेडिसिन्स डायल्यूट करतो आम्ही जास्त। जेवढं जास्त प्रमाणात औषध डायल्यूट होणार तेवढं जास्त ते प्रभावी ठरणार आणि त्यामुळे काय होतं की पेशंटला साईड इफेक्ट्स होत नाहीत। आणि आमच्या औषधाचं प्रमाण इतकं कमी प्रमाणात असतं की तुम्ही आमचे जर डायल्युशन्स किंवा मेडिसिन्स एखादा मायक्रोस्कोप खाली जरी ठेवले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मेडिसिनचं प्रमाण दिसणार नाही किंवा औषध सापडणार नाही। ऍक्च्युअली जवळपास 200-250 वर्षांपूर्वी किंवा त्याआधी ह्या गोष्टींचा शोध लागला असेल आणि आता विज्ञानाने ती गोष्ट ऍक्सेप्ट केली आहे की नॅनो पार्टिकल्स म्हणजे नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो पार्टिकलची थिअरी आहे त्यानुसार होमिओपॅथी एकंदरीत वर्क करते। तसेच मी आपल्याला होमिओपॅथी विषयी एका वाक्यात सांगू इच्छितो, होमिओपॅथी ही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी, परिणामकारक आणि दुष्परिणाम विरहित उपचार पद्धती आहे। तर सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की होमिओपॅथी उपचार पद्धतीची सुरुवात कशी झाली? होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध जर्मनीमध्ये लागला। डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन म्हणजे जर्मनीचेच यांनी जवळपास 225 वर्षापूर्वी होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध लावला। डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन हे एक ॲलोपॅथी डॉक्टर होते। 1779 साली त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन्स म्हणजेच MDची डिग्री म्हणजे पदवी घेतली। त्या काळी विज्ञान, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे प्रगत होत होते, तरी पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सायंटिफिक गोष्टींचा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा फार मोठा अभाव होता। म्हणजे त्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन हा फार कमी होता। आपण त्याचे काही उदाहरणं बघू की म्हणजे त्या काळातल्या जे उपचार पद्धती होत्या म्हणजे शुद्धीकरण म्हणजे काय की शरीरातलं पूर्ण रक्त बाहेर काढणे आणि ते दुसरं रक्त त्याच्यामध्ये तयार होऊ देणे, किंवा आता एखाद्या अवयवामध्ये शरीराच्या आपल्या इन्फेक्शन जर असेल तर त्याला लोखंडी रॉड गरम करून त्याला चटके देणे। त्याच्यानंतर आता एखाद्या अवयवामध्ये आता हाताला इन्फेक्शन आहे एखाद्याचा तर तो पूर्ण हात उकळत्या तेलामध्ये टाकणे, अशा प्रकारच्या उपचार पद्धती त्या काळामध्ये फार प्रचलित होत्या। म्हणजे त्याच उपचार पद्धती होत्या। आणि ह्या उपचार पद्धतीमध्ये व्हायचं काय की पेशंटचा आजार बाजूला राहायचा, पण त्याला होणारा जो त्रास आहे किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम आहेत हेच फार मोठ्या प्रमाणात होते। आणि अशा प्रकारची प्रॅक्टिस बघून डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन यांना एक नैराश्य आलं। अशा प्रकारच्या वैद्यकीय प्रॅक्टिसला निराश होऊन त्यांनी
वैद्यकीय प्रॅक्टिस सोडून दिली, त्यांचं क्लिनिक बंद केलं आणि पुस्तकांचं भाषांतर करणं हे काम त्यांनी चालू केलं. मग ऑब्व्हियसली डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन डॉक्टर होते किंवा फार त्यांचा अभ्यास होता, तर त्यांनी वैद्यकीय पुस्तकं असतील किंवा सायंटिफिक काही पुस्तकं असतील, काही ग्रंथ असतील, याचं भाषांतर करण्याचं काम चालू केलं. त्यांना जवळपास 14 प्रकारच्या भाषा येत होत्या. विल्यम कुलिन्स यांच्या अ ट्रियाटाइज ऑन मटेरिया मेडिका या ग्रंथाचं भाषांतर करत असताना डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी एक पॅराग्राफ वाचला. त्याच्यामध्ये सिंकोना बार्क हे एक औषध आहे किंवा एक वनस्पती आहे जी मलेरिया या आजारावरती काम करते किंवा मलेरियाचा आजार त्यांनी बरा होतो. तर ते वाचत असताना त्या पॅराग्राफमध्ये असं लिहिलं होतं, सिंकोना बार्क ही वनस्पती मलेरियाचा आजार बरा करते, परंतु जेव्हा एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये सिंकोना बार्क दिलं जातं त्यावेळेस ती त्याच्या निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये पण मलेरियासारखे लक्षणं तयार करते. आणि हीच गोष्ट डॉक्टर हॅनिमन यांच्या डोक्याला खटकली. त्यांनी ऍक्च्युअली त्यांना ते मान्यच होत नव्हतं की बाबा एखादी मेडिसिन आजार बरा करते आणि तीच मेडिसिन निरोगी व्यक्तीमध्ये आजार उत्पन्न करते तयार करते, हे कसं शक्य आहे. मग डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी काय केलं की ते मार्केटमध्ये गेले. सिंकोना बार्कचं जे औषधी तत्व आहे त्याला आपण क्विनिन म्हणतो, म्हणजे आजही मलेरियावरती ते औषध वापरलं जातं क्विनिन. त्यांनी क्विनिन औषधाच्या 4 बाटल्या विकत आणल्या आणि स्वतःच घ्यायला चालू केलं. त्यांनी बरेच म्हणजे काही आठवडे त्यांनी ते सिंकोना बार्क क्विनिन जे मेडिसिन आहे ते स्वतःच सकाळ संध्याकाळ 2 टाइम ते घेत होते. आणि काही दिवसामध्ये खरंच त्यांच्या शरीरामध्ये मलेरियासारखे लक्षण दिसायला लागले. आणि मग सॅम्युअल हॅनिमन त्यांचं थोडंसं त्यांचे विचार सुरू झाले की अरे बाबा हे कसं शक्य आहे, याच्या मागे नेमकं शास्त्र काय, याच्या मागे कारण काय. आणि मग त्यांनी होमिओपॅथी शास्त्राचा अभ्यास सुरू केला. मग जे काही पुस्तकं होते त्या काळामध्ये, जे काही पुस्तकं अवेलेबल होते, त्यांनी मग नवीन ड्रग्स किंवा त्यांनी स्वतःच्या काही मेडिसिन्सच्या ट्रायल्स सुरू केल्या, क्लिनिकल ट्रायल्स सुरू केल्या. आणि असं करत करत जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लाईक क्युअर्स लाईक, म्हणजे एखादं औषध आजारही बरा करतं आणि निरोगी व्यक्ती शरीरामध्ये ते औषध आजार तयारही करतं, हे तत्व त्यांनी शोधून काढलं. आणि जवळपास 10-15 वर्ष त्यांनी त्याच्यावरती स्टडी केला. आणि फायनली माझ्या मते 1796-97च्या आसपास त्यांनी होमिओपॅथीवरती पहिला पेपर पब्लिश केला. आणि जसा पेपर पब्लिश झाला होमिओपॅथीवरती, पहिला पेपर जे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमननी पब्लिश केला, पूर्ण जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक खळबळ उडाली. आणि त्यावेळेस जे प्रचलित उपचार पद्धती होती जगामध्ये, ज्यांचा प्रभाव होता, म्हणजे ऑब्व्हियसली ॲलोपॅथी. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी जसं काहीतरी मोठं पाप केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांच्यावरती टीका सुरू झाली. पूर्ण जगामध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनिमनच्या विरोधामध्ये लेख लिहिण्यात आले. त्या काळामध्ये जे काय मॅगझिन्स होते, न्यूजपेपर्स होते, जो काय मीडिया होता, म्हणजे एक वादळ उठलं होमिओपॅथीच्या विरोधामध्ये आणि डॉक्टर सॅम्युअल हॅनिमनच्या विरोधामध्ये. म्हणजे आज आपल्याला जे काही चित्र दिसतं की होमिओपॅथीच्या विरोधामध्ये ऑब्व्हियसली आजही तेच वादळ आहे, तर हे होमिओपॅथीच्या नशिबाला त्या काळापासून आहे. म्हणजे होमिओपॅथीच्या उत्पन्नापासून, जन्मापासून ते आजपर्यंत होमिओपॅथीला एक म्हणजे होमिओपॅथीचं नशीबच खराब आहे की त्यांना एक विरोध सहन करावा लागत आलेला आहे आतापर्यंत. तर अशा प्रकारे 17व्या शतकामध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. आणि जवळपास आज 225 वर्ष होमिओपॅथीला पूर्ण होत आहेत. आणि अशा प्रकारे मागच्या 225 वर्षामध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती त्याच्या गुणधर्मामुळे टिकली आहे. तर सर, आता सध्या होमिओपॅथीचं जागतिक स्तरावर काय स्थिती आहे? जसं की आता आपण बोललो की जवळपास 225 वर्षापूर्वी होमिओपॅथी शास्त्राचा शोध लागला किंवा डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी होमिओपॅथी शास्त्राला इंट्रोड्यूस केलं जगासमोर. तिथून जो विरोध सुरू झाला तो आजतागायत ऑब्व्हियसली कायम आहे. आजही WHO असेल किंवा म्हणजे खूप साऱ्या ॲलोपॅथी मेडिसिन कंपन्या असतील, डॉक्टर्स असतील, आजही होमिओपॅथीच्या नावाने रोज खडे पडतो. त्यांचा दिवसच सुरू होतो होमिओपॅथीच्या नावाने खडे पडतो. तरी सुद्धा होमिओपॅथी इतके वर्ष नक्कीच टिकलेली आहे. आणि ती फक्त टिकली लोकांच्या विश्वासावरती आणि आपला जो प्रभाव आहे त्या गोष्टीवर. आजपर्यंत कोणत्याही देशामध्ये होमिओपॅथी राजाश्री मिळाला नाही, परंतु डॉक्टरांचा विश्वास आणि लोकांचा विश्वास, म्हणजे लोकांना ऑब्व्हियस खरंच फरक पडत गेला औषधांनी.
आणि त्यामुळे जगामध्ये आजही होमिओपॅथी टिकलेली आहे. जवळपास 80 देशांमध्ये आज होमिओपॅथी लीगल आहे. बरोबर, म्हणजे लीगल म्हणजे काय होतं की बऱ्याचशा देशांमध्ये किंवा बऱ्याचशा देशांमधल्या काही राज्यांमध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये काही राज्यांमध्ये होमिओपॅथी लीगल आहे आणि काही राज्यांमध्ये नाहीये. की जिथं जे सरकार असतं प्रत्येक राज्यामध्ये किंवा देशामध्ये, त्या सरकारची विचारसरणी ॲलोपॅथीकडे झुकलेली असेल तर तिथे होमिओपॅथीला नक्कीच दाबण्यात येतं. आणि जिथं ज्या सरकारची विचारसरणी होमिओपॅथीच्या बाजूनी पॉझिटिव्ह असते तिथे होमिओपॅथीला चांगला दर्जा मिळतो. की जसं भारतामध्ये की जेव्हा आता सध्याचं जे सरकार आहे या सरकारने होमिओपॅथीला खूप सपोर्ट केलाय आणि यापूर्वी जे सरकार होते त्या लोकांनी ॲलोपॅथीला जास्त फ्लोरिश केलं होतं किंवा त्यांना सपोर्ट केला होता. आणि त्या काळामध्ये होमिओपॅथीचं कंडिशन फार खराब होती. परंतु मागच्या 10-11 वर्षामध्ये आपण बघतोय की आयुष मंत्रालय असेल किंवा भारत सरकार असेल खूप चांगल्या प्रकारे होमिओपॅथीला सपोर्ट करतायत, होमिओपॅथीसाठी नवीन नवीन योजना आणतायत. आणि होमिओपॅथीला काही ठिकाणी तर सरकारी नोकऱ्यांमध्ये पण होमिओ डॉक्टरांना स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या राजकारणामध्ये जायचं नाहीये. आपला मूळ मुद्दा हा आहे की जागतिक स्तरावरती होमिओपॅथीची स्थिती काय आहे. तर जवळपास 80 देशांमध्ये आज होमिओपॅथी एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून समोर आलेली आहे. जगातली ॲलोपॅथी नंतर सर्वात मोठी दुसरी जी पॅथी आहे ती होमिओपॅथीच आहे. म्हणजे पॅथी तर भरपूर आहेत, आयुर्वेदिक असेल, चायनीज मेडिसिन आहेत आणि अजून बऱ्याचशा उपचार पद्धती परिषद युनानी आहे. तर यामध्ये ॲलोपॅथी नंतर जगात जर दुसरी कोणती उपचार पद्धती असेल प्रभावी तर ती होमिओपॅथीच आहे. युरोपमध्ये सुद्धा होमिओपॅथी एक मेडिकल स्पेशालिटी म्हणून ओळखली जाते. युरोपमधल्या बऱ्याचशा देशांमध्ये होमिओपॅथी लोक स्वतःहून म्हणजे एक उत्साहाने होमिओपॅथी उपचार पद्धती घेतात. आणि युरोपमध्ये एका स्टडीमध्ये आढळलं की लहान मुलांवरती होमिओपॅथीचे जे औषध आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात, म्हणून लोक लहान मुलांना होमिओपॅथी मेडिसिन देणं प्रेफर करतात. तर अशा पद्धतीने दिवसेंदिवस हळूहळू होमिओपॅथीची ग्रोथ होत आहे, होमिओपॅथी उपचार पद्धतीचं महत्व लोकांपर्यंत जात आहे. आणि नक्कीच होमिओपॅथी क्षेत्राला चांगले दिवस जागतिक स्तरावरती मागच्या 10 वर्षामध्ये तरी आलेले आहेत. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की होमिओपॅथी उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत? हे बघा, होमिओपॅथी उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य जर आपण बघायचं असेल तर सर्वप्रथम जे होमिओपॅथी उपचाराचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणताही आजार मुळापासून बरा करणे. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये आपण जे बघतो की बरेचसे आजार टेम्पररी बरे होतात, परंतु होमिओपॅथी औषधं कोणताही आजार मुळापासून बरा करतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जुनाट आजार बरा करणं. म्हणजे ॲक्यूट किंवा जे छोटे मोठे आजार असतात तेही आम्ही बरे करतो, परंतु होमिओपॅथी उपचार पद्धती ही जुनाट आजारांमध्ये फार प्रभावी ठरते. म्हणजे जे आजार आयुष्यभर असतात, जसं की बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, मानसिक आजार असतील, पोटाचे विकार असतील, ऍसिडिटी असेल, पोटामधले अल्सर्स असतील, कोलायटिस असेल, संधिवात असेल, म्हणजे ज्या आजारामध्ये पेशंटला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात अशा प्रकारच्या आजारांमध्ये, अशा प्रकारच्या जुनाट आजारांमध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती फार चांगल्या प्रकारे प्रभावी ठरते. पॅरालिसिस सारखे आजार असतील, कॅन्सर असेल, म्हणजे या आजारांमध्ये पण होमिओपॅथी किंवा जुनाटच नाही असाध्य आजार सुद्धा होमिओपॅथी उपचार पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे बरे होतात. तर असाध्य आणि जुनाट या दोन्ही प्रकारच्या आजारामध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि खूप चांगल्या प्रकारे प्रभावी ठरते. यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे होमिओपॅथी उपचार पद्धतीचं ते म्हणजे दुष्परिणाम विरहित उपचार पद्धती. म्हणजे होमिओपॅथी औषधांचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. म्हणजे आमचं औषध घेतलं किंवा होमिओपॅथी औषध घेतलं आणि एक आजार बरा करताना पेशंटला दुसराच आजार उद्भवला किंवा एक अवयव ठीक करायला गेलो आणि दुसराच अवयवाला कधी साईड इफेक्ट झाला, असं आमच्या पॅथीमध्ये होमिओपॅथीमध्ये कधीही आपल्याला दिसत नाही. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे होमिओपॅथी उपचार पद्धतीचं ते म्हणजे होमिओपॅथी औषधं हे घेण्यास सोपे असतात, चिरफाड नसते, कोणत्याही प्रकारची सर्जरी करा, कट करा किंवा काहीतरी इंजेक्शनच द्या असं काही आमच्या पॅथीमध्ये नसतं. आम्ही एकदम म्हणजे अगदी साबुदाण्याच्या गोळ्या आणि गोड गोळ्या असतात त्या आम्ही पेशंटला देतो. आम्ही गोड गोड तर बोलतोच, परत औषधही आम्ही गोड देतो आणि पेशंटचं तोंड गोड करून आम्ही त्यांना बरं करतो. बरोबर. तर
म्हणजे घेण्यास एकदम सोपी उपचार पद्धती आहे. लहान मुलं तर होमिओपॅथी औषधं खूप आवडीने घेतात. लक्षात म्हणजे जिथं लहान मुलं होमिओपॅथी म्हणजे लहान मुलं दवाखान्यात जायला घाबरत असतात, पण होमिओपॅथी दवाखान्यात यायचं म्हणलं तर ते आनंदाने येतात आणि गोळ्या आनंदाने घेतात. तर अशा प्रकारे आजार मुळापासून बरा करणं, त्यानंतर दुष्परिणाम रहित उपचार पद्धती, घेण्यास सोपी, जुनाट आणि असाध्य आजारांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रभावशाली उपचार पद्धती, तर हे सगळे होमिओपॅथी उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की होमिओपॅथी उपचार पद्धतीला भारतात वलय निर्माण व्हायला इतकी वर्ष का लागली? हे बघा, होमिओपॅथीला जन्मापासूनच फार प्रचंड प्रमाणात विरोध सहन करावा लागला पूर्ण जगामध्ये, आणि त्यातनं स्वतःला सिद्ध करत करत होमिओपॅथी आज एक इस्टॅब्लिश्ड मेडिकल सायन्स झालेला आहे पूर्ण जगामध्ये. प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करावं लागलं पॅथीला. त्याचं कारण असं होतं, आपण एक ऐकलेलं आहे की इंग्रजांचं राज्य इतकं मोठं होतं जगावरती की इंग्रजांच्या राज्याचा सूर्य मावळत नव्हता. म्हणजे जगामध्ये मॅक्झिमम देशांवरती इंग्रजांचं राज्य होतं, आणि इंग्रजांची जी राजमान्य पॅथी होती ती होती ॲलोपॅथी, किंवा त्यांनी इंग्रजांनी प्रचार केला ॲलोपॅथीचा. म्हणजे ॲलोपॅथीचे जे कॉलेजेस भारतामध्ये सुद्धा निर्माण झाले किंवा जे उभे राहिले ते इंग्रजांनी केले होते. 1857ला भारतामध्ये पहिलं मेडिकल कॉलेज म्हणजे जे मेडिकल कॉलेज मुंबई येथे सुरू झालं ते इंग्रजांच्या काळातले. ती म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही बरेचसे वर्ष तिथे जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर किंवा त्यांचे डीन होते ते इंग्रज होते, जवळपास 1970च्या आसपास पर्यंत. म्हणजे जगामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये इंग्रजांचं राज्य असल्यामुळे त्यांनी प्रचार केला ॲलोपॅथीचा, आणि जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं त्या देशांमध्ये हळूहळू उठाव सुरू झाले, ते देश स्वतंत्र झाले. परंतु झालं असं की यांनी जी एक मेडिकल सिस्टीम उभी केली होती, तर नवीन सरकार आल्यानंतर लगेच तर त्यांना ती मेडिकल सिस्टीम चेंज करता येत नव्हती. म्हणून बऱ्याचशा देशांमध्ये झालं, म्हणजे बऱ्याचशा काय मॅक्झिमम जगामध्ये तेच झालं की यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं मेडिकल सिस्टीमचं किंवा वैद्यकीय शास्त्राचं, ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या नवीन सरकारला तसंच कंटिन्यू करावं लागलं, आणि त्यामुळे जे राजाशाही जे होता परत ॲलोपॅथीच्याच पारड्यामध्ये पडला. आता आपण भारताचं उदाहरण घेऊ. भारतामध्ये आपली वर्षानुवर्ष म्हणजे अनादी काळापासून आपल्याकडे जी उपचार पद्धती ती आयुर्वेदिक होती. म्हणजे आपल्या रामायण महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला आयुर्वेदाचं महत्व दिसतं, किंवा त्यावेळेसचे पण ग्रंथांमध्ये आयुर्वेदाविषयी लेख आहेत किंवा जे काही संदर्भ आहेत. 1857ला पहिलं मेडिकल कॉलेज सुरू झालं, म्हणजे म्हणजे मॅक्स टू मॅक्स 150 पावणे 200 वर्षापूर्वी ॲलोपॅथी 150 पावणे 200 वर्षापूर्वी ॲलोपॅथी भारतामध्ये आली. परंतु आजही वर्चस्व जे आहे ते ॲलोपॅथीचं आहे, आणि आपलं आयुर्वेदिक कुठेतरी काळाच्या ओघामध्ये मागे पडलं. आपल्या आयुर्वेदिकला सुद्धा पाहिजे तेवढा राजाश्रय मिळू शकला नाही, आणि आयुर्वेदावरतीच आपण इतके वर्ष तरलो. आपल्या देशामध्ये आयुर्वेद जुन्या काळापासून आहे. इथेही तेच झालं. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, आणि जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तर त्यावेळेस जे नवीन सरकार आलं त्यांनी बऱ्याचशा क्षेत्रामध्ये इंग्रजांच्याच पॉलिसीज कंटिन्यू केल्या. त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रही होतं की त्यांनी तेच मेडिकल कॉलेजेस, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कंटिन्यू केलं, आणि जे सरकारी फंडिंग्स होत्या किंवा जे सरकारी निधी होते ते सगळे ऑब्व्हियसली ॲलोपॅथीच्याच पार्ट्यामध्ये पडले. परंतु त्यानंतर काय झालं की ॲलोपॅथीला तर राजाश्रय मिळाला, म्हणजे त्यांना एक वारसा मिळाला इंग्रजांकडनं प्रत्येक देशांमध्ये पूर्ण जगामध्ये. परंतु या काळामध्ये कुठेतरी आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथिक असेल, युनानी असेल, चायनीज मेडिसिन असेल, या प्रकारच्या उपचार पद्धती कुठेतरी मागं पडत गेला. कारण की त्यांना पाहिजे तेवढं फंडिंग, पाहिजे तेवढा सरकारचा सपोर्ट मिळाला नाही. आणि ऑब्व्हियसली कोणतंही क्षेत्र असेल, सरकार म्हणजे त्या देशातल्या सरकार सपोर्ट नसेल तर ते उभारी घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे झालं असं की होमिओपॅथीला स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी जे स्ट्रगल करावं लागलं. ऑब्व्हियसली आर्थिक म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमच्याकडे जर पैसा नसेल तर क्षेत्रावरती येऊ शकत नाही, आणि गव्हर्नमेंटकडनं फंडिंग्स मिळाले नाही, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तेवढ्या प्रमाणात उभं राहिलं नाही सरकारकडनं, आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे होमिओपॅथीमध्ये पोटेन्शियल असताना कुठेतरी पॅथी मागं पडत गेली. परंतु होमिओपॅथीमध्ये पोटेन्शियल होतं, पॅथीमध्ये दम होता,
आणि त्यामुळे पॅथी टिकली, लोकांच्या विश्वासावर टिकली, डॉक्टरांच्या विश्वासावर टिकली. जे काही डॉक्टरांनी पॅथी टिकवून ठेवली, लोकांना मेडिसिन देत गेले, लोकांना फरक पडला, लोकांचा विश्वास निर्माण राहिला. म्हणजे डॉक्टरांच्या आणि पेशंटच्या विश्वासावरच पॅथी उभी राहिली, इतके वर्ष तरली. म्हणजे या गोष्टीमध्ये हाच एक मेन फॅक्टर आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की होमिओपॅथी उपचार पद्धतीला वलय निर्माण करायला इतके वर्ष का लागली, तर ऑब्व्हियसली इतक्या वर्षामध्ये होमिओपॅथीला राजाश्रय मिळाला नाही, पाहिजे तेवढं फंडिंग्स मिळालं नाही आणि पाहिजे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं नाही किंवा करता आलं नाही फंडिंग्स असल्यामुळे. आणि त्यामुळे होमिओपॅथीला वलय निर्माण करायला इतके वर्ष लागली. परंतु होमिओपॅथीमध्ये एक पोटेन्शियल होतं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं पोटेन्शियल होतं. तो विश्वास निर्माण झाला, टिकला आणि त्यामुळे उशिरा का होईना पण आता होमिओपॅथीला चांगले दिवस आलेले आहेत आणि एक खूप मोठ्या प्रमाणात वलय निर्माण झालेलं आहे. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये कोणते कोणते आजार बरे होऊ शकतात? हे बघा, होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये सर्व आजार बरे होतात. म्हणजे एक गैरसमज आहे की बाबा होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये फक्त जुनाटच आजार बरे होतात. असं नाहीये. म्हणजे अगदी सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सर पर्यंत सर्व प्रकारचे अॅक्यूट प्लस क्रॉनिक, म्हणजे कमी कालावधीचे सर्दी खोकला परस वगैरे आपण कमी कालावधीचे आजार म्हणतो, तसेच क्रॉनिक म्हणजे जुनाट आजार, तर सगळ्या प्रकारचे आजार होमिओपॅथी उपचार पद्धतीने बरे होऊ शकतात. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज लोकांमध्ये होमिओपॅथी उपचार पद्धतीबद्दल कुठले कुठले गैरसमज आहेत? हे बघा, होमिओपॅथी उपचार पद्धतीबद्दल लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. आणि कसं असतं की दोन गोष्टी असतात की गैरसमज निर्माण होणं आणि गैरसमज पसरवले जाणं. तर होमिओपॅथी विषयी गैरसमज निर्माण झालेले नाही आहेत, होमिओपॅथी विषयी गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. आता ते कोणी केलं? कॉम्पिटिशन. ऑब्व्हियसली नंबर 1 ची पोझिशन टिकवायची आहे, तर मग नंबर 2 विषयी तुम्हाला गैरसमज पसरावे लागतील, तरच तुम्ही ती पोझिशन मेंटेन करू शकता, असा एक समज असतो. परंतु तसं नसतं. ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे, ती गोष्ट कधी ना कधी नंबर 1 ला येणारच, लक्षात. तर होमिओपॅथी विषयी फार मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत ॲलोपॅथिक मेडिसिन कंपन्यांनी. म्हणजे लोकांचा ब्रेन वॉश करून ठेवलाय. जसं की होमिओपॅथी विषयी काय गैरसमज आहे की बाबा होमिओपॅथी उपचार पद्धतीने किंवा होमिओपॅथिक औषधांनी आजार भरायला खूप वेळ लागतो. होमिओपॅथी औषधांमध्ये मेडिसिनच नसतात, फक्त पाणीच असतं. होमिओपॅथी उपचार पद्धती एक स्युडोपॅथी आहे किंवा होमिओपॅथिक मेडिसिन्स म्हणजे फक्त प्लॅसिबोच असतात. होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये होमिओपॅथी डॉक्टर स्टिरॉइड्स वापरतात. अरे बाबा, मी काय म्हणतो की स्टिरॉइड्स बनवतात ॲलोपॅथी कंपन्या, वापरणार तुम्ही आणि आरोप आमच्यावर. असं कसं शक्य आहे की होमिओपॅथी मेडिसिन कंपन्या स्टिरॉइड्स बनवतच नाही, ते बनवू शकतच नाही, त्याची प्रोसेसच आम्हाला माहिती नाहीये, तर आम्ही कसं काय स्टिरॉइड्स वापरू शकतो? इतका मोठा गैरसमज पसरून ठेवायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एकंदरीत की तुम्ही जर एखाद्याला, म्हणजे आपण एक म्हणतो ना की तुम्ही जर एखाद्याला डिफीट करू शकत नाहीत, एखाद्याला तुम्ही हरू शकत नाहीत, तर मग त्याच्याविषयी संभ्रम निर्माण करा, त्याच्याविषयी चुकीच्या गोष्टी समाजामध्ये मार्केटमध्ये पेरा. तर हा तो प्रकार झालेला आहे. आता झालं कसं की ॲलोपॅथी मेडिसिन कंपन्यांकडे वर्षानुवर्ष खूप पैसा आहे, प्रत्येक देशामध्ये त्यांना सरकारी फंडिंग्स मिळाले, एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पहिल्यापासून उभं राहिलं आणि लाखो करोडो रुपये रिसर्चवरती खर्च करतात. म्हणजे एक आर्थिक उलाढाल त्यांची खूप मोठ्या लाखो करोड रुपयामध्ये असते. मग हे लोक काय करतात? मीडिया मॅनेज करतात संपूर्ण जगामध्ये. एखादी काहीतरी 20-25 पेशंटमध्ये क्लिनिकल ट्रायल्स घेतात आणि त्याचा निकाल असा सांगतात की बाबा आम्ही 50 लोकांना होमिओपॅथिक मेडिसिन दिलं, दुसऱ्या 50 लोकांना ॲलोपॅथिक मेडिसिन दिलं आणि काही लोकांना आम्ही प्लॅसिबो दिले. प्लॅसिबो म्हणजे औषध नसलेली गोळी. आणि मग त्याचा आम्ही निष्कर्ष काढला की ॲलोपॅथी मेडिसिन्स प्रभावी होते. होमिओपॅथी उपचारांमध्ये आम्हाला इतक्या
कमी प्रमाणात लोकांना फरक पडला आणि होमिओपॅथी मेडिसिन आम्ही ज्या लोकांना दिले त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी तर प्लॅसिबो ठरलं. त्याच्यामध्ये औषधच नव्हतं आणि इतक्या प्रमाणात प्लॅसिबोचे पेशंट ऑटोमॅटिक बरे झाले, पण होमिओपॅथीचे त्याच्यापेक्षा कमी झाले. म्हणजे होमिओपॅथी एक प्लॅसिबो उपचार पद्धती आहे. आणि हे रिसर्च म्हणजे ह्या प्रकारच्या ट्रायल्स कोण घेतं? स्वतःच घ्यायच्या, स्वतःच त्याचे निष्कर्ष काढायचे आणि स्वतःच मीडियामध्ये नेऊन टाकायचे. मी स्वतःच मीडियामध्ये न्यायचं. अरे बाबा, त्याला काही ऑथेंटिक बॉडी लागेल ना, की बाबा जसं तुम्ही WHO आहे, WHO पण नाही केलं आजपर्यंत असं काही, की WHO कधी असे ट्रायल्स घेतल्या नाही. हे स्वतःच प्रायव्हेट संस्था असतात, काही प्रायव्हेट संघटना असतात त्यांच्या, त्याच काहीतरी 5-50 लोक जमा करतात, खोट्या ट्रायल्स घेतात आणि खोटे निष्कर्ष मीडियामध्ये पसरून टाकतात. पूर्ण जागतिक लेवलवरती करतात, वर्ल्ड मीडियामध्ये टाकतात, न्यूजपेपरमध्ये तशा बातम्या पेरतात. आता या सगळ्या गोष्टींना विरोध आजपर्यंत काय झाला नाही? पैसा असेल तर पॉवर असते. नक्कीच त्यांच्या पॅथीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. इव्हन काही देशांमध्ये सरकारवर मॅनेज करतात, काही देशांमध्ये सरकारला पण पैसे खाऊ घालतात आणि त्यांच्या साईडने त्यांच्या बाजूने पाहिजे त्या गोष्टी करून घेतात. त्यांच्या म्हणजे इतर पॅथींना, म्हणजे जसं की होमिओपॅथी असेल किंवा इतर कोणत्या आयुर्वेदिक असेल किंवा चायनीज मेडिसिन असेल, तर या पॅथींच्या फॅसिलिटीज कमी करणे किंवा त्या पॅथींचं खच्चीकरण करणे, यासाठी हे फंडिंग वापरतात. आता या विरोधामध्ये आजपर्यंत कोणी आवाजही उठवला नाही, कारण की तुमच्याकडे पैसा नाहीये तर तुमचं ऐकणार कोण? आयुर्वेदिक विषयी आवाज उठवला रामदेव बाबांनी, कारण की जेव्हा त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या, त्यांच्याकडे पण आर्थिक उलाढाल बऱ्यापैकी पतंजलीमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि मग त्यांच्याकडे ती बोलण्याची ताकद आली, मीडिया पण त्यांचा ऐकायला लागला. आता दुर्दैव असं की होमिओपॅथीला आजपर्यंत रामदेव बाबा भेटलेच नाही, आलं लक्षात. त्यामुळे होमिओपॅथीचा आवाज मीडियामध्ये आजपर्यंत कोणी पोहोचवलाच नाही. कुठेतरी जाऊन आम्ही छोटा मोठा प्रयत्न सुरू केलाय. भविष्यात कृपा असेल देवाची तर आमचा आवाजही मोठा होईल आणि जाईल समाजापर्यंत, लोकांपर्यंत. तर अशा पद्धतीने होमिओपॅथी विषयी खूप सारे गैरसमज पसरवले जातात. होमिओपॅथी विषयी फार निगेटिव्ह मीडियामध्ये लिहिलं जातं आणि सगळ्या कारस्थान आयुर्वेदिक कंपन्या करतात. नक्कीच कुठेतरी होमिओपॅथी विषयी पॉझिटिव्ह, मी त्यांच्यावर टीका करणार नाही, मी ॲलोपॅथी कंपन्यांवरती मी कधी टीका करणार नाही, परंतु होमिओपॅथीचं महत्व लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि होमिओपॅथी विषयी जे काही गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत ते दूर करण्याचा नक्कीच भविष्यात मी 100% प्रयत्न करेल. तर सध्या होमिओपॅथी उपचार पद्धतीची भारतातील स्थिती काय आहे? हे बघा, भारतातली जी स्थिती आहे होमिओपॅथिक उपचार पद्धतीची ती फार स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी तर म्हणेल की भलेही होमिओपॅथीचा जन्म जर्मनीमध्ये झाला, परंतु होमिओपॅथी रुजली, बहरली, फुलली ती भारतामध्ये. की जगामध्ये माझ्या मते भारतातच म्हणजे जागतिक लेवलवरती जर आपण विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त नंबर ऑफ डॉक्टर्स होमिओपॅथीचे भारतामध्ये आहे. आज जवळपास 3.5 लाख रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स होमिओपॅथीचे आहेत भारतामध्ये. 277 होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आहेत. भारत सरकारचं एक वेगळं मंत्रालय म्हणजे आयुष मंत्रालय होमिओपॅथीसाठी कार्यरत आहे. त्यानंतर 384 होमिओपॅथिक मेडिसिन कंपन्या भारतामध्ये आहेत. आज भारतामध्ये ऑब्व्हियसली ॲलोपॅथी नंतर सेकंड नंबरची जी पॅथी आहे ती होमिओपॅथीच आहे आणि भारतीयांनी म्हणजे जवळपास 57% भारतीय कोणत्या ना कोणत्या आजारासाठी होमिओपॅथी औषधं नियमित घेतात. म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. 57% भारतीय म्हणजे आज किती करोड झाले, म्हणजे 100-150 कोटी जर आपली लोकसंख्या असेल तर माझ्या मते 50 करोडच्या वरती तरी भारतीय होमिओपॅथी उपचार पद्धती घेतात, म्हणजे होमिओपॅथी औषधं घेतात. त्यामुळे ऑब्व्हियसली भारतामध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती फार स्ट्रॉंग आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा बेस होमिओपॅथीने तयार केलेला आहे इतक्या वर्षामध्ये आणि तेही राजाचे असताना. आणि इथून पुढच्या काळात म्हणजे आता तर कुठे होमिओपॅथीचे चांगले दिवस चालू झाले, तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल की होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे टफ फाईट देणार आहे ॲलोपॅथीला. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की होमिओपॅथी उपचार पद्धती इतके वर्ष राजाश्रय नसतानाही कशी काय टिकली?
हे बघा, भारतामध्ये जवळपास 1910च्या आसपास होमिओपॅथी उपचार पद्धती आली. म्हणजे काही जर्मन लोक कलकत्त्यामध्ये काही कामासाठी आले होते किंवा काही त्यांचं मिशन होतं त्यासाठी आले होते आणि ते सोबत येताना त्यांची पॅथी सोबत घेऊन आले. मग त्यांनी लोकांना मेडिसिन द्यायला चालू केलं किंवा ते लोक जायचे, बाबा आजार आहे वगैरे, मेडिसिन लोक घ्यायचे, लोकांना फरक पडायचा. आणि त्यामुळे आपण जे बघतो की कलकत्ता किंवा पश्चिम बंगालमध्ये होमिओपॅथीचा बेस खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे इव्हन तिथल्या रिक्षावाल्यांना पण होमिओपॅथी औषधं तोंडपाठ असतात की आपण जर त्यांना जस्ट चर्चा निघाली किंवा म्हणून बोललो की अरे हा असा त्रास होतोय, ते पटकन आपल्याला मेडिसिन, अरे हे मेडिसिन लिहिलं होमिओपॅथी का. जवळपास आज 100-125 वर्ष होत आहेत की होमिओपॅथी भारतामध्ये, होमिओपॅथी सुरुवात झाली भारतामध्ये, सुरू झाली. इतके वर्ष होमिओपॅथी राजाश्रय नव्हता. म्हणजे कोणत्याही प्रकारचं सरकारचं लक्ष पॅथीवरती नव्हतं. म्हणजे माझ्या मते आयुष मंत्रालय चालू होऊन पण एक 20-25 वर्षच झाले असतील. त्याआधी तर कोणत्याच प्रकारे काही सपोर्ट होमिओपॅथीला भेटला नाही. परंतु तुमचा जो प्रश्न आहे की मग कोणताही सपोर्ट नसताना पॅथी टिकली कशी, तर पॅथी टिकली रिझल्ट्सवर, की स्वतःचे रिझल्ट्स 100% होते आणि त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि तो विश्वास टिकला. की स्वतःचे रिझल्ट्स आणि लोकांचा विश्वास, ह्या दोनच गोष्टीवरती होमिओपॅथी आजपर्यंत 200-225 वर्ष जगामध्ये आणि 100 ते 125 वर्ष भारतामध्ये टिकलेली आहे. ओके, तर धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुमच्या मार्गदर्शनातून नक्कीच आपल्या प्रेक्षकांचा होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा आहे. तर भेटूयात अमृत संजीवनीच्या पुढील भागात.